आज खरंच माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर काय होतं स्वप्न हे तुम्ही नक्की पाहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि गाडी कशी वाटत आहे नक्की सांगायचं आहे सर्वांनी. तर चला पाहूया स्वप्न आपलं काय, तुम्हाला पाहून तर समजलंच असेल, पण तरी सध्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजणार आहे. श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. कसे आहात यूट्यूब फॅमिली? मी आशा करते खूप मजेत असाल, छान छान खात असाल आणि आरोग्याची काळजी घेत असाल. तर तुम्ही म्हणाल तू कशी आहेस, तर मी पण एकदम मजेत आहे. आणि मी कुठं आलेले आहे, तर हा एरिया पाहून तुम्हाला समजलंच असेल मी कुठं आलेले आहे. आणि नसेल समजलं तरी नंतर पुढं तुम्हाला समजणारच आहे. आणि खरंच खूप खुश आहे मी, खूप आनंदी आहे. कसा आनंद आहे, काय आहे, हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नंतर समजणारच आहे. तर चला, ज्या कामासाठी आलेलो आहोत ते काम आपण करूया. आणि सांगायचं आहे, मी साडी वेअर केलेली कशी दिसत आहे हे मला नक्की सांगायचं आहे सर्वांनी कमेंटमध्ये, कारण मला तर खूपच आवडलेली आहे ही साडी. आणि घालायलाही एकदम हलकी आहे, एकदम छान आहे. आणि हा पाहू शकता परिसर तर तुम्हाला नाव दिसलेलंच असेल. तर मी आलेले आहे DY पाटील हॉस्पिटलला. तर तुम्ही म्हणाला, बाई ह्या हॉस्पिटलमध्ये आली आहेस आणि तुझं स्वप्न कसं पूर्ण झालं आहे म्हणत आहेस तू, तर ते तुम्हाला पुढं मी सांगणारच आहे व्हिडिओमध्ये. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर DY पाटीलला कशासाठी आले होते तर तुम्हाला ते पुढं समजेलच. पण DY पाटीलचं एक हे आहे, इथला परिसरही खूप छान आहे, खूप स्वच्छता आहे आणि खूप सुंदर आहे. मी तर बऱ्याच वेळा समजा आलेले आहे DY पाटीलला. आणि जे पुण्यामध्ये आहेत ते बहुतांश इथंच येतात ह्या हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट वगैरे काय करायचं असेल, वायशम किंवा DY पाटील. आणि दोन्ही हॉस्पिटल ना शेजारीच आहेत, DY पाटील आणि वायशम. आणि दोन्हीमध्ये सुविधा खूप छान आहेत. तर ज्यांचे समजा रिलेटिव्ह म्हणा की परिवारातलं कोणी सदस्य असेल त्या ॲडमिट, तर त्यांना माहीत असेल. तर खरंच छान हॉस्पिटल आहेत. बऱ्याच अशी स्वच्छता तर खूपच छान आहे. बाहेरचं वातावरणही खूप भारी आहे. तर चला आपण, आणि मी तर दिसलेला आहे आपल्याला एंट्री गेट. पहिलं तर इथनंच होतं, कारण इथनं आतमध्ये सोडत होते. आता काय मला दिसत नाही तिथून कोण चाललेलं आतमध्ये, कारण लांबून दिसत होतं मला. तर तेच डोक्यामध्ये होतं मला की इथून बंद आहे की काय की. पण बघूया समोर जाऊन, नंतर कळेल आपल्याला की इथून एंट्री गेट आहे की आतमध्ये आहे. तर इथून एंट्री गेट बंद आहे. आणि ही जी गाडी आपल्यासमोर गेलेली आहे, जे ओल्ड आहे, जे नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी ही गाडी आहे. मोफतमध्ये प्रवास करू शकता त्या गाडीने. तुम्हाला समजा लांब कुठं जायचं असेल तर, किंवा वरती हॉस्पिटलमध्येही जायचं असेल तर त्या गाडीने तुम्ही प्रवास करू शकता. मलाही हे माहीत नव्हतं, पण मी आज पाहिलं तर जे जे ज्येष्ठ नागरिक होते ना, तर त्यांच्यासाठी ती सोय होती. तर मला खूप छान वाटलं की जर वयस्कर असतील कोणी, त्यांना वर चढायचा किंवा लांबचा प्रवास थोडासा हे होतं ना, तर कठीण जातं, तर त्यांच्यासाठी खूप छान सोय आहे ती. मला खूप आवडलं. आणि चला आता बहुतेक इथे आहे आपला एंट्री गेट. तर हो, खरंच हा एंट्री गेट आहे. आणि आपण आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे हॉस्पिटलमध्ये. तुम्ही कोण कोण आलेले आहात का हॉस्पिटलमध्ये नक्की सांगा. तर इथं खाली मी चौकशी केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला लिफ्टनं जायला लागेल वरती, किंवा जिन्याने जाऊ शकता. असं काही नाही की लिफ्टनंच गेलं पाहिजे. तर मी खूप गर्दी होती लिफ्टला, आणि म्हणतो ना पेशंट वगैरे लिफ्टनं नेत होते, तर त्यामुळे मी विचार केला की मला आपण जिन्यानेच जाऊयात. आणि खरंच स्वच्छता खूप छान आहे. इथेच आतमध्ये कॅन्टीन पण आहे. ज्यांच्यासाठी समजा बाहेर जाण्याची सुविधा नाही आहे, कुणी एकटंच आलेलं असेल तर त्यांच्यासोबत किंवा जाऊ शकत नाही आहे बाहेर, तर त्यांच्यासाठी चहा पाणी नाश्ता ह्याची सोय आतमध्येच आहे. जे तुम्हाला लागेल ते गोष्टी भेटू शकतात. आणि पाहू शकता हॉस्पिटलमध्ये इतकी छान स्वच्छता आहे. लिफ्टची पण सोय आहे. तर मी तर म्हणतात तू का जात आहे जिन्यानं, तर मला तुम्हाला हॉस्पिटल ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्यासाठी दाखवायचं. तर मीही लिफ्टमध्ये बसली, नंतर उतरली खाली, कारण लिफ्टमध्ये शूट नाही करू शकते बरं का मी. आणि मला जायचं होतं 4 फ्लोअरला जायचं होतं मला, पण मी 3ऱ्यावरतीच उतरले. आणि तिथनं मग म्हणलं चला आपण पायी जाऊया जिन्यानंही, मला आवडतं जायला.
आणि शोधत होते. हॉस्पिटल खूप मोठं असल्यामुळे समजा पहिल्यांदा आलं तर सापडत नाही तर चौकशी करायची. कोणीही तुम्हाला सांगेल, फक्त तुम्हाला त्या पेशंटचं नाव माहिती पाहिजे, कितव्या मजल्यावरती आहेत हे माहिती पाहिजे. तर फायनली मी आपल्या पेशंटपर्यंत आलेले आहे आणि माझ्या बाबांना भेटून झालं. आणि जे आईसाठी मी टिफिन वगैरे आणला होता तर तेच बाबांसाठी आणला होता. घरून जेवण आणलं होतं. घरचं जेवण खूप महत्त्वाचं आहे. कितीही इथं भेटलं तरी पण घरचं जेवण हे घरचंच असतं. तर मी बाबांसाठी आईंसाठी घेऊन आले. आणि एक मिस्टेक झाली माझ्याकडनं की माझे पेपर मी काढून ठेवले पण ते आणलेच नाहीत. आणि नंतर मला जायचं होतं चहा पाणी आणण्यासाठी खाली. तर मी जात आहे आणि मोबाईल माझ्या हातामध्ये आहे. तर म्हणतात तू कुठेच दिसत नाही आहेस बाई. तर हो, मी तुम्हाला हॉस्पिटल दाखवत आहे. तर ही आहेत शिड्या. शिड्या या अशा खूप अशा उंच नाही आहेत. सहज आपण जिन्यानेही जाऊ शकतो. आणि म्हणजे आपण कसं बघा 4था मजला मला कसं वाटतं की खूपच उंच आहे, तर इथं तो भाग नाही. इथं आपण सहज इझिली जाऊ शकतो आणि पायही तेवढे असे थकवा वगैरे येत नाही पायांना. आणि शिड्या ह्या अशा खूप अशा म्हणजे छोट्या आहेत, पाहू शकता. असं खूप उंच नाही आहेत. तर त्यामुळे सहज आणि इझी सगळ्या गोष्टी करू शकतो. तर असं काही नाही की लिफ्टनंच गेलं पाहिजे. मी तर जिन्यानं पूर्ण हॉस्पिटल छान मारलं. आणि मग इथं आईसोबत थोड्याशा गप्पा मारल्या. आणि चहा पाणी आणण्यासाठी जायचं आहे बरं का मला बाहेर. आईला थोडंसं खाऊ घातलं. आणि माझ्या बाबांची तब्येत म्हणाल तर खूप छान आहे. आज त्यांना डिस्चार्ज होणार आहे आणि मी जाणार आहे आता चहा पाणी घेण्यासाठी. तर मी आले होते बाहेर फायनली नाश्ता आणि चहा नेण्यासाठी आले होते. आणि इथं तेलंगणा राईस आहे हे. तर इथं खूप गर्दी होती ह्या राईस खाण्यासाठी. तर माझ्या भावाने बोललं की तू पण खाऊन बघ. तर त्याला तर खूप आवडतो. तो म्हणे मी हाच खातो. आणि खरंच खूप गर्दी होती. आणि हे आहे हॉस्पिटलच्या बाहेरचा एरिया. तर इथं तुम्हाला जे काही पाहिजे त्या सगळ्या गोष्टी भेटू शकतात. सगळ्या तुम्हाला म्हणजे भाकरीपासून चपातीपासून जे तुम्हाला हवं आहे ते सगळ्या गोष्टी भेटतात. आणि हॉस्पिटलच्या जवळच आहे हे. तर तुम्ही नक्कीच कधी आला असाल तर इथल्या गोष्टी खाल्ल्या असतील. तर फायनली ज्या गोष्टीची मी म्हणत होते की माझी इच्छा खूप पूर्ण झाली आणि मला खूप आनंद झाला, तर ती आहे ही गाडी. मी चहा घेऊन जात होते, नाश्ता घेऊन जात होते आणि तेवढ्यात मला ही गाडी दिसली. तर ही गाडी इथे ना चार्जिंगची गाडी आहे. तर बहुतेक चार्जसाठी इथं लावली होती चार्जिंगसाठी. आणि मला खूप आवडली. मला तो मोह आवरला नाही. आणि मी ती गाडी पाहण्यासाठी आतमध्ये गेले. म्हणलं आपलं तर काही शक्य होईल नाही होईल मे बी ते काही मला माहीत नाही. पण माझी खूप इच्छा आहे ही गाडी जवळून पाहण्याची. खूप दिवसाची इच्छा होती मला. तर इतका ही गाडी दिसली मला आणि इतका आनंद झाला ना, तर फायनली ही गाडी मला पाहिली मी. कारण प्रत्येक वेळेस ही गाडी लांबूनच पाहिलेली होती, पण आज समोरून पाहिली तर खरंच आनंद झालेला आहे. ज्याची गाडी आहे त्याला खरंच थँक्स दादा की तुझी गाडी मला पाहायला भेटली आणि हात लावून पाहिली आहे मी. तर खरंच तुझं मनापासून धन्यवाद. तर चला परत आलेले आहे हॉस्पिटलला. मी आताच इथंच व्हिडिओ एंड करत आहे. खूप काय तुम्हाला जास्त बोर करत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. बाय.